परत परत हा नरदेह नाहीये बाबांनी. प्रत्येकाला जायचंय. कोण या ठिकाणी थांबायला आले? या देहाची या गावालिया जन्म मृत्यूची सोळिया ना म्हणून हे धनंजया जिया परी आया है सो जाएगा राजा रंगपति कोई सिंहासन चल बड़ा कोई बंदा जंजी. प्रत्येकाला जायचं. कोण इथं थांबायला आले? कोणी नाही, कोणी नाही बाबा. आपला जन्म झाला त्यावेळेला 5वीच्या दिवशी 6वी येते आणि आपल्या कपाळावर लिहून जाते. ते काही केल्या मोडता येत नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, ललाटीचे लिहिले ते न मोडेगा काही केले काळी गोरे पण दुतले पिटोने. ललाट म्हणजे कपाळ. कपाळावर जे लिहिलंय ते काही केल्या मोडता येत नाही. प्रत्येकाचा मृत्यू आपला ठरलेला आहे. कोण कधी जाईल, कोण कधी जाईल काही सांगता येत नाही. पण चांगली माणसं लवकर गेल्यावर दुःख होतं. कोणासाठी टाळ वाजत नाही. अरे कोणासाठी मृदुंगाची थाप वाजत नाही. अरे कोणासाठी भजन होत नाही. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. एवढंच की सर लवकर गेले. पण एक सांगू तुम्हाला, मोठी माणसं जास्त काळ जगत नाही. आयुष्य थोडकं असतं त्यांना. मोठ्या माणसांना कधी कान उघडे ठेवून ऐका. आयुष्य थोडकं असतं. ज्ञानोबा राय थोडकं वर्ष जगले. 22 वर्ष फक्त ज्ञानोबा राय जगले. जगद्गुरु तुकोबा राय 42 वर्ष जगले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा थोडके वर्ष जगले. याचाच अर्थ मोठी माणसं जास्त काळ थांबत नाहीत. जावं लागतं, हा नियम. पण गेल्यानंतर आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या पाहिजे. ज्ञानोबराय गेले, पण ज्ञानोबराय गेले त्यावेळी समाज रडल याच्यामध्ये काय नवले. अरे माणसं रडतील याच्यामध्ये काय नवले. समाज रडल याच्यामध्ये काय नवले. जग निर्माण करणारा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांसाठी रडत होता. अरे पांडुरंग परमात्मा रडेल याच्यात काय नवले. कधीच प्रवृत्तीवर न येणारे निवृत्ती दादा माऊलींसाठी रडत होते. विचारलं निवृत्तीनाथ महाराजांना, का हो माऊली, माऊलींसाठी रडताय तुम्ही? का हो महाराज, कधीच प्रवृत्तीवर न येणारे तुम्ही का रडताय तुम्ही? त्यावेळी निवृत्तीनाथ महाराज म्हणताय, निवृत्ती मने करिता समाधान काही राहत नाही. बांधल्या तळ्याचा फुटला से बांध ओग बारा वाटा मुराडता ओग बारा वाटा मुरडता बांधल्या तळ्याचा फुटला से बांध. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हा जन्म मिळाला पण माझ्या माऊलीने माझी कधी अवज्ञा केली नाही. अवज्ञा केली नाही कधी गुरु शिष्य शिदीने बांधल्या तळ्याचा
फुटला सेवा. ऐका ना बाबा, गेले सर लवकर निघून, पण माऊलींसाठी जसं समाजाने रडावं ना, तसं सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू देऊन सर गेले. जीवनच तसं होतं. मग कुणी म्हणत असेल इतकं चांगलं वागू नये, असं का व्हावं, असं का मृत्यू व्हावा. काही नाही बाबा, देवालाही कोणाला चुकलं नाही बाबा. ज्यावेळी राम प्रभू वनवासाला निघून गेले आणि वनवासाला निघून गेल्यानंतर भरत मामाच्या गावाला होता. भरताला शत्रुघ्नाला बोलवण्यात आलं, पण ज्यावेळी भरताला कळालं की माझ्या आईने सगळं कारस्थान करून श्रीरामाला वनवासाला पाठवले, त्याग केला आईचा. चांडाळने माझ्या श्रीरामाला, माझ्या परमेश्वराला तू माझ्यापासून वेगळं करतेस, तू माझी आई नाही. म्हणून भरताने राज्याचा त्याग केला. श्रीराम नाही तर या राजगादीचा काय उपयोग आहे. म्हणून श्रीराम प्रभूंना आणण्यासाठी पंचवटीवर आले आणि पंचवटीवर सांगतायत, हे श्रीराम प्रभू चला, तुम्ही तुमच्या शिवार ती अयोध्या शोभू शकत नाहीये, चला तुम्ही यावाच लागेल. ती गादी तुमची आहे, ते सिंहासन तुमचं आहे प्रभू, तुम्ही यायचंय, तुम्ही यायचंय. त्यावेळी श्रीराम प्रभू सांगतायत भरताला, भरता का रडतोयस, असं नको करू, जा परत राज्य कर. त्यावेळेला श्रीराम प्रभू सांगताना समजावून सांगतायत की मी देव आहे तरी माझ्या वाट्याला दुःख असं काय येतंय. त्यावेळी म्हणतायत राम प्रभू, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. माय कैकई ना दोषी, नवे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा, असे कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दोन ओठ त्यागी होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. शनियते आहे बाळाला मिळ मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र
कदाचित त्यांचं आयुष्यच तेवढं होतं. विठाला विठाला जीवन जगा. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. आपलं या ठिकाणी जीवन आपण गेलं तरी आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे असं जीवन पाहिजे. म्हणून मी सांगत असतो दिवसभर असं काम करा की सायंकाळी झोप चांगली येईल. रात्रीत असं काही करू नका की दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल. आठवड्यातले 6 दिवस असे जगा, 7वा दिवस आनंदात जाईल. महिन्यातले 20 दिवस असे जगा, राहिलेले 10 दिवस आनंदात जातील. वर्षातले 8 महिने असे जगा, राहिलेले 4 महिने आनंदात जातील. आणि आयुष्यभर असे जगा, मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल, देव आपल्याला जवळ घेईल. असं जीवन आपल्या जीवनामध्ये जगा बाबांनो. परत परत हा नरदेह नाहीये. किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो. आजचं अस्तित्व उद्या नसतं. जगावं तर हसून खेळून, उद्या काय होईल हे कोणाला माहित नसतं बाबांना. आपण गेल्यानंतर जसं सरांसाठी पुण्यस्मरण साजरं होतंय ना, आपल्यासाठी कुणीतरी पुण्यस्मरण केलं पाहिजे. अरे इतकंही वाईट जगू नका. आपल्याच लोकांनी म्हणावं कधी अमरतोय. आपल्या लोकांनी आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी दुआ मागावी. असं जीवन असावं बाबांनो. किती दिवसाचं आयुष्य, ह्याच्याशी बांधायचं त्याच्याशी बांधायचं. माझं कीर्तने समाज प्रबोधन परास्त लक्ष देऊन ऐका. आपण म्हणतो त्याने माझं असं केलंय, त्याचा ना करेक्ट कार्यक्रमच करणार. अरे किती दिवस कुणाचा कार्यक्रम करणार आहे? किती दिवस किती दिवस. अरे काळ प्रत्येकाचा येतो. अरे काहींनी काळ गाजवलेला असतो, काही गाजवत असतात, काही गाजवणार असतात. कोणाचा कार्यक्रम करणार आहे? एक दिवस असा कार्यक्रम होईल, असा कार्यक्रम होईल. कार्यक्रम तुमचा असेल पण त्या कार्यक्रमात तुम्ही हजर नसाल. तो कार्यक्रम म्हणजे शेवटचा. मृत्यू सगळे असतील हो, पण आपण हजर नसेल. खूप थोडं आयुष्य मिळालंय बाबांना. का कुणाशी भांडायचं, का कुणावर जळायचं, का कुणावर हसायचं. किती दिवसाचं थोडं आयुष्य आहे बाबांना. बरं मेल्यावर कोण काय बरोबर घेऊन जात? काही नाही बाबांना. सगळं दिलंय ते दुसऱ्यानेच दिलंय. जन्म दुसऱ्याने दिला, ऐका. नाव दुसऱ्याने दिलं, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात, संपत्ती सुद्धा दुसरेच घेतात. काय येतो बरोबर? काही नाही बाबा. सगळं इथं राहतं. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशानी जळशील उघडा. स्मशानात जावा लागतं, अग्नीसोबत एकट्याला जाळावं लागतं. जळाल्यावर राख होती या शरीराची. आयुष्याच्या शेवटी जर राखच होणार असेल तर का कोणत्या गोष्टीचा अट्टहास करायचा? एक खादीचे कपडे घातलेला, पांढरी कपडे घातलेला माणूस स्मशानभूमीमध्ये गेला. पांढरी कपडे, मस्तीत चालायचा. स्मशानभूमीमध्ये गेला. एका मेलेल्या माणसाचं हाडूक पडलं होतं. ते पडलेलं हाडूक त्या पांढरे कपडे घातलेल्या मस्तीत चालणाऱ्या व्यक्तीच्या पायाला टोचलं. पायात चप्पल नव्हती. ऐका, टोचलेलं हाडूक त्या मस्तीत चालणाऱ्या व्यक्तीला सांगतंय, एक दिन निकले सैर करने, मन में कही अरमान थे, एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे, पैर के तले चुबी हड्डी. मेलेल्या माणसाचं हाडूक टोचलं. पैर के तले चुबी हड्डी, हड्डी के बयान थे, चलने वालों चलो संभाल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. चालणाऱ्यांनो जपून चाला. मी कधी काळी माणूस होतो, पण गेल्यानंतर हाडं उरली हो, राग झाले, राग होती हो. एकाच गावातली 2 माणसं. ऐका ना बाबा, कोणी असू द्या, काही असू द्या, पण ज्यावेळी ठरलंय त्यावेळी जावं लागतं बाबांना. आणि गेल्यानंतर शेवटी राग होते. पण गेल्यानंतर आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे असं कर्म या ठिकाणी करा. वरती गेल्यावर देवापाशी आपण गेलो पाहिजे असं कर्म जीवनामध्ये करा. आपली आठवण कोणीतरी काढली पाहिजे असं कर्म जीवनामध्ये करा. कुणाला तरी मदत करा. सर नेहमी मदत करायचं. आणि जीवनामध्ये आपल्या बरोबर जर काही येणारच नसेल तर का कोणत्या गोष्टीला धरून बसायचं? धरायचं नसतं बाबांनो. काही गोष्टी धरायच्या असतात, काही गोष्टी सोडायच्या असतात. एखाद्या गोष्टीत बिनसलं म्हणून नाती कायमची तोडायची नसतात. आपण म्हणतो त्यांनी माझं असं केलं, मी आयुष्यभर त्याचा तोंड पाहणार नाही. मेल्यावर आवरून जातो पायाला.
आला एक कळायला तो जिवंत नसतो. मेल्यावर माणसाला भेटायला जाण्यापेक्षा जिवंत असताना भेटून घ्या. मेल्यावर माणूस चांगला होता म्हणण्यापेक्षा जिवंत असताना चांगलं म्हणायला शिका. माणसं अशी जिवंत असताना कधीच चांगलं म्हणत नाहीत, मेल्यावर म्हणतात लय चांगला होता. जिवंत असताना अडचणीत असल्यावर माणसाने बोलावल्यावर वेळ नाही म्हणतात, आणि मेल्यावर मात्र कावळा शिवेपर्यंत थांबायचं कष्ट घेतात. जिवंत असताना कधीच नीट बोलत नाहीत, मेल्यावर हलू हलू म्हणतात, एकदा बोला ना. जिवंत असताना माणसाला चांगलं म्हणा, जिवंत असताना पोट भरून बोला. परत परत हे आयुष्य नाहीये बाबांनो. वरती गेल्यावर इतकंही वाईट जगू नका की देवानी आपल्याला बाजूला करावं. देव प्रत्येक गोष्ट पाहतोय बाबांनो, प्रत्येक गोष्ट पाहतोय, म्हणून चांगलं कर्म करावं. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा, एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेली लोक म्हणले, आता कट्ट्यावर बसलेली चर्चाच करते. कट्ट्यावर बसलेले लोक म्हणले, ए आंधळी उठला नाही की काठे टेकवत टेकवत निघाला मंदिराकडे दोन्ही डोळ्याने आंधळा. तुला काय देव दिसणार आहे का? कशाला धडपड करतोस रे? दोन्ही डोळ्याने आंधळा काठी घेतो की निघाला मंदिराकडे. आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय, मला चांगलं माहित आहे मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, मला देव दिसणार नाही, मला मंदिर दिसणार नाही, मला मंदिराचा कळस दिसणार नाही, मला मंदिरातली मूर्ती दिसणार नाही. पण मी मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही, मी कळस पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिर पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिरात आलेलो माझ्या देवाने पाहावं म्हणून रोज मंदिरात येतो, म्हणून रोज मंदिरात येतो. देव प्रत्येक गोष्ट पाहतोय. वरती गेल्यावर हिशोब द्यायचा आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करावं बाबांनो. गेल्यानंतर आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या पाहिजे, आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे, चांगल्या यादीत नाव आलं पाहिजे.